तेव्हा अर्जुन तत्पर झाला आणि प्रत्येक युगामध्ये अस्तिपरी वेगळी असते. श्रीकृष्णाची अस्तिपरी ती तशा पद्धतीची होती म्हणून ती अस्तिपरीच म्हणायची. आणि आमच्या चक्रधर स्वामींची अस्तिपरी अशा प्रकारची आहे की वैराग्य धारण करा, आचार करा आणि विचार करा. त्या विचाराशी बांधील आपण हो, विचाराशी आपण बांधील व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वर आपल्याला हा समजून घ्यायचा कळाला पाहिजे आणि ईश्वराला आपल्या विचारामध्ये सम्मिलित करायला पाहिजे. त्याच्या ज्ञानाशी आपण जोडल्यात गेलो पाहिजे, विचाराशी आपण जोडल्या गेलो पाहिजे. म्हणून बंधूंनो, स्मरण, आचार, सेवा आणि दास्य हे विचार परमेश्वराचे विचार आहे. त्या विचाराने, त्या आचाराने, त्या ज्ञानाने आपलं शरीर, आपलं मन हे कसं पवित्र करायचं आहे. म्हणून पवित्र करून त्या परमेश्वराच्या जवळ जायचं आहे, ज्ञानाच्या जवळ जायचं आहे, भगवंताच्या जवळ जायचं आहे. ईश्वराची एक अशा प्रकारे एक स्मृती आहे. ती स्मृती आपल्याला या ठिकाणी बोलती करावीशी वाटते आहे. आपण स्थानवंदन करतो, प्रसाद वंदन करतो, स्थानाला आपण जातो. जे ज्या ठिकाणी देव गेले त्या त्या ठिकाणी आपण जातो. का जातो? कशासाठी जातो? म्हणजे त्या स्थानाची निळा आठवून त्याचे गुणधर्म आपल्या अंगी यावे, चांगलं ते आपल्या अंगी यावं, ते शरीर पवित्र व्हावं, वाचा पवित्र व्हावी आणि या शरीराने चांगलं जेवढं आहे तेवढं करावं. यासाठी आपण स्थानापाशी जातो, प्रसादापाशी जातो, अधिकरणापाशी जातो, ज्ञानापाशी जातो. तो विचार आत्मसात करण्यासाठी, ते विचार आत्मसात करण्यासाठी आणि त्या विचारावर आपल्याला दृढता येण्यासाठी आपण स्थानापाशी जातो. मग अशाच प्रकारची ही स्थान निर्मिती आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. पूर्वजांनी आपल्यासाठी केवढे उपकार करून ठेवलेले आहे की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता ते त्या ठिकाणी भगवंताचं अधिपत्य वास्तव्य त्या ठिकाणी झालेलं आहे. सर्वत्र श्री चक्रधर प्रभूचं वास्तव्य त्या ठिकाणी झालेलं आहे. ती जागा पवित्र झालेली आहे, प्रसन्नता त्या ठिकाणी ठेवलेली आहे, निक्षेप केलेला आहे. माया आणि कृपा दोन्ही शक्तीचा त्या ठिकाणी शक्ती ईश्वराने ठेवलेली आहे. माया आणि कृपा, माया बी आहे आणि कृपा बी आहे. परमेश्वर तर नाही, विशेष आहे, त्याला देव नाही, देव म्हणायचं नाही, परमेश्वर म्हणायचं नाही, ते विशेष आहे. म्हणजे विशेष वस्तूचा संबंध झाला म्हणून ते विशेष आहे. विशेष वस्तू कोणती आहे? परमेश्वर. त्या परमेश्वराचा संबंध त्या पाषाणाला झालेला आहे, त्या परमेश्वराचा संबंध त्या स्थानाला झालेला आहे. म्हणून ते स्थान पवित्र आहे आणि ते पाषाण पवित्र झालेले आहे. म्हणून अशा प्रकारचा आचार आपल्याला समजला पाहिजे, त्या परमेश्वराचा विचार आपल्याला समजला पाहिजे. त्या कमळाकर मुनींनी हे स्थान बांधणी केलेली आहे. स्थानाची बांधणी जे केली ना, ते स्थान आपल्याला वंदनीय आहे, पूजनीय आहे. तुम्ही ते स्थान जाऊन करता, ते कोणाचे उपकार आपल्यावर आहे? त्या कमळाकर मुनीचे उपकार. कारण कमळाकर मुनीची एक शिष्या कमळाऊसा हे तिकडे आंध्र प्रदेशामध्ये बिदर भागाकडे आटन विजन करत करत असताना त्या ठिकाणी कमळाऊसा ही त्यांची शिष्या आणि कमळाकर मुनी थोर विद्वान, थोर पंडित, थोर म्हणजे आचारवंत पुरुष. हे चरित्र मी, हे स्मृती मी आपल्याला कशासाठी सांगत आहे की तुम्हाला जे वंदन करतात ते स्थानाचं करते कोण आहे, त्या स्थानाला निर्माण करते कोण आहे आणि आज ज्यांच्यामुळे आपण स्थान करतो ते कोण आहे याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. अशा अनेक स्मृती आपल्या समोर आहेत की त्यांचे या महानुभाव पंथावर अनेक उपकार आहेत, अनेक त्यांनी या समाजावर उपकार केलेले आहेत आणि कर्तृत्व केलेलं आहे. कर्तृत्व करून ते थांबले नाही, समाज घडविला त्यांनी, समाज निर्माण केला त्यांनी, भक्त निर्माण केले आणि त्यांनी त्या परमेश्वराच्या मार्गाला लावले. अशा प्रकारचे कमळाकर मुनी त्या
वास्तव्य करीत असताना त्यांची शिष्या कमळावसा आटन विजन भिक्षा भोजन करायचं आणि निस्पृह भावना, कसल्याच प्रकारचा स्वार्थ नाही आणि त्या देवाचं स्मरण करायचं, प्रभू श्री चक्रधराचं स्मरण करायचं. आणि मग त्या कमलाकर मुलीला वाटलं माझं वय झालेलं आहे आणि आता माझ्या माघारी ही माझी शिष्या धर्म ठेवते की न ठेवते, धर्माचं पालन करते की न करते, काय सांगावं बोलले. म्हणून त्यांनी काय केलं, त्या कमळावसाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. काय आपण असताना हिची परीक्षा घेऊ, म्हणजे आपल्याला आपण असतानाच कळालं पाहिजे की ही धर्मावर किती दृढ आहे, किती निष्ठा आहे, किती तत्वज्ञ आहे. म्हणून त्यांनी कमळावसाला म्हणतात, शिष्या मी आता गावात तू या ठिकाणी थांब, ही गावातून भिक्षा मागून येते. ही कमी वयाची शिष्या होती आणि कमळाकर दोन्ही वृद्ध झालेले होते. मग ते गावामधून भिक्षेला जातात आणि भिक्षेला गेल्यानंतर तिकडून तिकडच ते निघून जातात गंगातीर. म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर, नाशिक पासून जे गंगातीर सुरू होते ते राहेरपर्यंत, हे आपल्याला गंगातीर समजलं पाहिजे. म्हणजे याला गंगातीर म्हटलेलं आहे. गंगेच्या काठावर जेवढे स्थान असतील ते गंगातीर. नाशिक हे प्रथम भाग आहे, आरंभ आहे आणि राहेर हा शेवट आहे. त्या गंगातीराला ते त्या कन्येला शिष्याला सोडून निघून जातात. कशासाठी? माझा धर्म यांनी सांभाळला पाहिजे आणि ती सांभाळते की नाही याची परीक्षा ते असताना घेतात. आणि मग ते निघून जातात. तिकडं भिक्षा अवसर झालेला असतो. कामून येणं वाट पाहते ती, माझे गुरु कामून येणं. अत्यंत श्रद्धा गुरुवर, निष्ठा गुरुवर. गुरु जे सांगतील ते करेन मी. गुरु हा वाटाड्या असतो, गुरु हा परमेश्वर दाखविणारा असतो. माझ्या जीवनाचं सोनं करणारा तो गुरु आहे. जीवनाला परिवर्तन घडवणारा तो गुरु आहे. गुरु हा साक्षात परमेश्वराच्या जवळ येणारा गुरु आहे. पण गुरु हा परमेश्वर नाही, हा मानव संप्रदाय सांगतो. आणि गुरु तोच परमेश्वर. अहम विष्णू मयम जगत जोडले परमेश्वर. इतर सांप्रदायिकाचं मत आहे ते मत गुरुला मर्यादितच मानायचं. गुरुला किती मानायचं याला मर्यादा आहे. आणि परमेश्वरावर जी बुद्धी ठेवतो ती गुरुवर ठेवायची नाही. परमेश्वराची मानण्याची श्रद्धा वेगळी आणि गुरुला मानण्याची श्रद्धा वेगळी पाहिजे. काही अशी गफलत होते की काय होतं, तुम्ही गुरु म्हणजे देवच आहात तुम्ही, असं होते की नाही. असं होऊ द्यायचं नाही, आपण होऊ द्यायचं नाही. असं गुरु हा वाटाड्या फक्त रस्ता दाखवणारा आहे आणि परमेश्वराचा रस्ता दाखवणारा तो गुरु आहे. परमेश्वराचं स्थान गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे, गुरुचं स्थान कनिष्ठ आहे. परंतु ती कन्या कमळावसा थांबून येत नाही. म्हणून जेवणाची वेळ संपून गेली आणि म्हणले वाट पाहिली, पण ते कमळाकर मुनी निघून गेले. आणि मग त्या दिवशी तिने जेवण सुद्धा केलं नाही. दुःख केलं गुरुसाठी. माझ्यावर उदास होऊन गुरु गेले. मी गुरुला जसं आचरण पाहिजे तसं आचरण करत नसल, कनिष्ठ आचरण असेल, उच्च प्रतीचा आचार नसेल, म्हणून गुरु मला न सांगता गुरु निघून गेले. म्हणून तिने काय केलं की गुरुचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण गुरु काही सापडले नाही. कमळाकर मुनी सापडले नाही. कारण कमळाकर मुनी दूर म्हणजे गंगा तीराला निघून गेले आणि ती इतर भागामध्ये तिकडं. आणि मग काय झालं की एक राजा आला आणि त्याला स्वारी करायची होती दुसऱ्या राज्यावर. आणि मग त्यांनी काय केलं की ध्यानमग्न असलेली साध्वी तपस्वी ही माऊली, ही जननी, आपला आचार सोडला नाही तिने. गुरुने जो रस्ता दाखवला होता तो त्या रस्त्यावरती चालत होती. आचार दाखवला होता त्या आचाराचं पालन करत होती, नियमाचं पालन करत होती. म्हणून आपला पूजावसर विधी प्रसाद सेवा हे नियमितपणे तिने करायची. एक किंचितचाही
उलट अधिक विरहाने परमेश्वराच्या विरहामध्ये ती मग्न झालेली आहे आणि गुरुचा विसर तिला पडलेला आहे. राजा येतो, नमस्कार करतो आणि तुम्ही तपस्वी आहात, तुम्ही जे म्हणलं ते खरं होतंय असं राजाची समज झाली आणि मी त्या राज्यावर स्वारी करायला चाललो आणि मला यश येईल का असं विचारलं त्या राजाने. कोणाला? कमलावसाला विचारलं. हेच तपस्वी साध्वी बाई, माझी तुमच्यावर श्रद्धा आहे आणि विनम्रतापूर्वक तुम्ही जे म्हणाल ते खरं होतं, तुमच्या वाचेतून शब्द निघाला तो खरा होतो आणि मी असं करायला राज्य जिंकायला चाललो. त्या बाईच्या तोंडून भीतीच तो म्हणा की दडपणाखाली म्हणा, आता राजा मोठा काय करतो की आपल्याला नाही म्हणावं तर पुन्हा काही अनिष्ट करेल. ती काय म्हणून गेली? यश येईल म्हणले तुम्हाला, यश येईल म्हणले तुम्हाला. आणि तो राजा त्याचं काही काम करण्यासाठी तो गेला, त्याला यश आलं. यश आल्यानंतर पुन्हा राजाने आपल्या सेवकाला सांगितलं, बिदर भागामध्ये अशी जी तपस्वी आहे आणि म्हणले तिचा शोध घ्या. मग त्यांच्या सेवकाने त्या कमलावसाचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर राजाजवळ आणलं. राजाने तिचं वंदन केलं आणि तुम्ही जे मला आशीर्वाद दिला होता तो आशीर्वाद खरोखर ठरला. हा प्रसंग म्हणजे स्थान बांधणीशी जोडलेला प्रसंग आहे, म्हणून आपण हे स्मृती आपल्या या ठिकाणी सांगत आहोत. येणार आहे पुढं. मग त्यांनी सांगितलं की म्हणले तुम्ही आता धर्माचरण करत आहात आणि पुरुष नाही, तुम्ही स्त्री आहात आणि स्त्रीला कुठेतरी बंधन पाहिजे आणि आता तुम्ही किती फिरणार. म्हणजे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आणि तुम्हाला एक वाडा मी बांधून देणार, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं धर्म आचरण करत राहा. असं म्हणून त्या कमळावसाला त्या राजाने त्या बिदर नगरीमध्ये वाडा बांधून दिला आणि त्या ठिकाणी ती माऊली जननी आपले दैनंदिन विधी, पूजापाठ, प्रसाद सेवा, परमेश्वराचं आठवण, विजन, शिक्षाभोजन हे किंचितही तिने कमी केलं नाही. काही म्हणजे असं तिने त्याच्यामध्ये फरक अजिबात केला नाही. कारण गुरु गेले आणि हे सोडून देऊ असं नाही. गुरुने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावर चालणं आपलं कर्तव्य आहे. मग काही वेळेला काय होतं, गुरुचं विसरून जातो आपण आणि दुसरं कोणी येईल त्याला विचारतो, बाबा हे कसं, बाबा ते कसं, मग ते सांगतात. पण गुरुने सांगितलेलं हे महत्वाचं असतं आणि गुरु हा आपल्या शिष्याचं भलं करणारा असतो. कारण त्याला अभिमान असतो. शिष्याभिमान तो मेळीपसी अधिक. देवाने काय म्हणलं? शिष्याचा अभिमान कसा आहे? मेळीपसी अधिक. म्हणजे मेळी म्हणजे पत्नी, पत्नीपेक्षा शिष्याचा अभिमान अधिक आहे असं सांगितलं देवाने. कारण आहेच ना, म्हणूनच सांगितलं ना, शिष्याचा अभिमान गुरुला, गुरुचा अभिमान शिष्याला असावा. जसा गुरुला शिष्याचा अभिमान असतो तसा शिष्यालाही गुरुचा अभिमान असला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे राजाने तिला वाडा सुंदर असा बांधून दिला आणि आपला देवधर्म त्या ठिकाणी ती करत राहिली, करायला लागली. विधी काही पडू दिला नाही. आणि 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर मग कमळाकर मुनी परीक्षा पाहण्यासाठी पुन्हा तिचा शोध घेत एक इकडे बिदर भागामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी पुष्कळ शोध घेतला पण ती जननी काही मिळाली नाही, सापडली नाही ती कमलावसा. पण काही दिवस लोटल्यानंतर, काही काळ गेल्यानंतर आटन, विजन, भिक्षा, भोजन यांचा विधी चालूच होता. आणि मग एका गावामध्ये म्हणजे बिदर नगरीमध्ये ते आले आणि भिक्षा मागत असताना ती आपल्या वाड्यामध्ये दारामध्ये उभी होती आणि मग तिने ओळखलं हे माझे गुरु आहे म्हणून तिने जाऊन मिठी मारली. तर ते कमलाकर मुनी म्हणतात, तू कोण? मी तुला ओळखत नाही आणि परस्त्रीला स्पर्श सुद्धा आम्ही करत नाही आणि असं काय करतेस तू? असं म्हणल्यावर ती म्हणते, मी तुमची शिष्य आहे. तेव्हा त्यांनी कमलाकर मुनी तिला ओळखलं आणि ओळखल्यानंतर राजाने काय केलं की तिला गुरु ज्यावेळेस राजा म्हणला की मला तुमचा उपयोग झाला आणि साक्षात्कार झाला, माझी बुद्धी तुमच्यावर आहे म्हणून मलाही
तुम्ही उपदेश द्या, मलाही गुरु करायचा. म्हणून त्या कमळाऊसाला त्या राजाने गुरु केलं आणि गुरु केल्यानंतर द्रव्याने भरलेली ताट त्या कमळाऊसाला दिलं. कमळाऊसाला दिल्यानंतर मग कमळाऊसाने त्या कमळाकर मुनींना गुरूंना अर्पण केलं. गुरु म्हणतात आम्ही संन्यासी, याचा उपयोग आम्हाला नकोय, हे आमच्या उपयोगाचं नाही. मग राजा म्हणतो आता आम्ही हे दिलेले द्रव्य आम्ही वापस घेत नाही. म्हणजे ती चंडीस होते. ते चंडीस म्हणजे एकदा समर्पण केलेलं द्रव्य ते पुन्हा भंडारामध्ये टाकत नाही, पुन्हा द्रव्यामध्ये टाकत नाही, असा त्या राजाचा नियम असतो. एकदा समर्पित वाचेने सुद्धा समर्पित केलं, आपल्या याच्यातून काढून आणलं आपण द्रव्य, आणि हे आता परमार्गी लावायचं किंवा साधूला द्यायचं असं म्हणून तुम्ही खिशात जरी पैसे आणले आणि पुन्हा नाही जरी दिले तुम्ही, तर त्या द्रव्यावर तुमचा हक्क नाही. या चरित्रावरून बरं का मी सांगतो, कारण त्या वेळेवरून त्या स्मृतीवरून आपल्याला प्रसंगोपात असा प्रसंग उत्पन्न झाला. म्हणून आपण या ठिकाणी त्याचं विश्लेषण करत आहोत की कुठे तीर्थाला जाताना तुम्ही 2000 रुपये दिले, है की नाही, आणि 2000 नेले त्याच्यातून वापस आणले, पुन्हा संसारामध्ये टाकले, तर संकल्पित झालेलं द्रव्य येते. आपल्याला अंदाजे किती लागल, 1000 लागतील नाही तर 2000 लागतील, अंदाज कळत नाही. आपण 2000 घेऊन जातो ना, जाळीच्या देवाला जायचं, है की नाही, किंवा अंबाईला जायचं, आणखी पुण्या तीर्थाला डोंगरग्रामला जायचं, पण पुन्हा त्याच्यातले 500 उरले, आपण आपल्या संसाराला ते पैसे लावता कामा नये. कारण त्याच्यावर चक्रधर भगवंताचं नाव पडलेलं आहे, दत्तप्रभूचं नाव पडलेलं आहे, श्रीकृष्ण महाराजांचं नाव पडलेलं आहे. या चरित्रावरून असं आहे. म्हणून ते मग यांनी काय केलं, त्यांनी कमळाकर मुनी आणि कमळाऊसाने सांगितलं, म्हणजे काही आपण स्वतः उपयोगात आणायचं नाही, पण धर्मकार्य जर होत असेल तर करू नये. मग त्यांनी त्या चुन्यामध्ये दगडामध्ये त्या कमळाकर मुनींनी त्या स्थानाची बांधणी केली. म्हणून ते स्थान आज आपल्याला नमस्कारण्यासाठी आहे. त्यांनी जर बांधणी केली नसती तर स्थान सुद्धा आपल्याला राहत नव्हते. केवढे उपकार आहेत त्या कमळाकर मुनीचे आणि कमळाऊसाचे. स्वतःच्या उपयोगाला न्यायचं नाही, परधर्माच्या उपयोगाला न्यायचं. आणि त्या स्थानावर त्यांचं नाव कोरलेलं आहे. स्थान बांधणी पहिली जर कोणी केली असते तर कमळाकर मुनींनी केलेली आहे. कमळाकर मुनींनी स्थान बांधले. संपूर्ण जेवढे 1650 तीर्थ आहेत तेवढ्यावर त्यांनी दगडामध्ये पहिला चुना होता, चुन्यामध्ये वळकणी करून ठेवले, असे ओटे बांधले आणि ओटे बांधून ते संरक्षित केले. संरक्षित म्हणजे शेणागत आपली झाली आणि नंतर मग सुधारणा होत गेली, पैसा येत गेला. पुढच्या लोकांनी पुन्हा त्याच ठिकाणी ओटे बांधले. ती जागा जर नसती, शेणाखतच जर नसती, तर आज तुम्ही कुठल्या प्रकारे पैसा असून करू शकला असता का? त्या माऊलीचे, त्या कमळाकर मुनीचे उपकार या संपूर्ण संप्रदायावर आहे, संपूर्ण मानव जातीवर आहे आणि संपूर्ण आपल्या याच्यावर उपकार आहे. असे ते कमळाकर मुनी आणि त्यांचे उपकार आपल्याला विसरता येणार नाही. स्थानाच्या माध्यमातून हे स्थान आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेणार आहे, साधनवंताच्या जवळ नेणार आहे, ज्ञानियांच्या जवळ नेणार आहे. स्थानापासून मार्गभेद होतो, स्थानभेद, मार्गभेद. एखाद्या स्थानाला आपण गेलो तर भेद उत्पन्न होतो, पुन्हा पुन्हा जावं वाटतं त्या ठिकाणी, पुन्हा पुन्हा आपण त्या ठिकाणी जातो, दर्शन घेतो, प्रतिकारता वाढत राहते. पुन्हा ते स्थान केले की दुसऱ्या स्थानाला जावं वाटतं. विधी करता विधीच पुढे, विधी अविधी पर्याय. एक स्थान केले की दुसरं स्थान करावं वाटतं. डोंगरग्राम केले की जाळीचा देव करावं वाटते, जाळीचा देव केला की माहूर करू, अंबाळी करू, फलटण करू. अशी अनेक स्थान आहे, तुम्हाला आम्हाला पवित्र करणारे आहे आणि परमेश्वराच्या जवळ नेणारे हे स्थान महात्म्य आहे. स्थानवेद, नामवेद, मार्गवेद. मार्गाचा वेद असतो आणि मार्गामध्ये वेद उत्पन्न झाल्यानंतर आपण जातो, तिथे क्रिया करतो, दर्शन घेतो, त्याचे विचार आपण ऐकतो, ज्ञानाचे विचार आपण ऐकतो. स्थानाच्या ठिकाणी गेलं तर स्थानाची सेवा आपण करतो, म्हणजे स्मरण करतो. तिथं धरणं धरून आपले मनोरथ, आपल्या काही इच्छा असतील परमेश्वराप्रती आपण त्या तिथं मुक्त करतो आणि देवा माझे जीवन आहे, अशा प्रकारे आहे. हे कोणाला सांगतो आपण?
स्थानाच्या माध्यमातून त्या परमेश्वराला सांग, विशेषाच्या माध्यमातून त्या परमेश्वराला सांग, ज्ञानाच्या माध्यमातून त्या विश्वापर्यंत आपण हा विचार पोहोचता करतो आणि तो विचार समृद्ध विचार आहे, समृद्ध करणारे विचार आहे. अशा प्रकारचे विचार आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. असा हा स्थान बांधणीचा जो वारसा आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत, आता वासनिक लोक सुद्धा